आहे. कढीपत्त्यामुळे केस मजबूत होतात, कोंडा निघून जातो. केस अकाली पांढरे होऊ नये म्हणून मेथीदाणे खूप गुणकारी म्हणून मानले जाते. मेथीदाण्यामुळे केसांचा रंग टिकून राहतो व केस अगदी मजबूत होतात. त्याच्यानंतर जास्वंदी. जास्वंदीमध्ये मोठ्या प्रमाणात ॲमिनो ॲसिड असतं म्हणून केसांच्या पोषण मिळतं. केसातला कोंडा कमी होऊन केसात वेगळी शाईन येते. त्याच्यानंतर कलोंजी. कलोंजी म्हणजेच कांद्याची बी. कलोंजीमुळे आपल्या केसांची गुणवत्ता सुधारते. कलोंजी अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट आहे. फॅटी ॲसिड असल्यामुळे केसांची खूप उपयुक्त होते आणि गुणवत्ताही सुधारते. तर आपल्या जे काही इन्ग्रेडियंट्स आपण घेतले आहे ते घरगुती आहे. त्याच्यानंतर जी आपली कढाई आहे, मी लोखंडाची यूज केली आहे. तर लोखंडाची कढाई घेतल्यामुळे थोडासा लोहही आपल्या तेलामध्ये त्याचा अर्क उतरेल आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरीही यूज करू शकता. तर जो काही आपला तेल घेतला आहे त्याचा अर्धा होतो तेल. त्याच्यामुळे जेवढा तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं आहे त्या प्रमाणात दुपटीने ते तेल घ्यायचं आहे. म्हणजे ते अर्धं होऊन जेवढं तुम्हाला पाहिजे असेल त्या प्रमाणात ते होईल. तर बऱ्यापैकी हे आपलं तेल व्यवस्थित शिजत आलं आहे. जे काही इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यात आवळा असल्यामुळे. परत तुम्ही कांदाही ॲड करू शकता. पण कांद्यामुळे ना थोड्या दिवसात जो आपला तेल आहे त्याच्यामुळे उग्र वास येतो आणि आपल्याला ते नको नको वाटतं. त्याच्यामुळे मी तिथं कांदा स्किप केला आहे. तुम्ही टाकू शकता. तोही त्याच्या प्रमाणात जर तुम्ही प्रमाणात घेतलं तर तेही आपल्या केसांसाठी उपयुक्तच आहे. आणि हे जे आहे सगळे इन्ग्रेडियंट्स ते घरगुती आहे, चांगले आहे आणि कुठंही तुमची कोणतीही गोष्ट तुम्हाला जास्त खर्चात पाडणारी नाही आहे. आणि जास्वंदीची फुलं वगैरे सगळे आपल्या घरगुतीच असतात. जास्त काही बाहेरच्या गोष्टी आपल्याला आणण्याची गरजच पडत नाही. त्याच्यामुळे हा तेल नक्की ट्राय करा. तुमचे केस जर पांढरे होत असतील, हेअरफॉल होत असेल तर खूप उपयुक्त याच्यात जे काही आहे तेलात आहे त्या घरगुती गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुमच्या केसच्या वाढीसाठी किंवा कोंडा वगैरे होत असेल तर खूप उपयुक्त होऊ शकतात. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी हे सगळे